कधी-कधी आपल्या महाराष्ट्रातच अशी ठिकाणं लपलेली असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. हा प्रवास सुरू झाला सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या दाट जंगलातून. दोन्ही बाजूंना अथांग हिरवळ, समोर नागमोडी रस्ता आणि त्या रस्त्यावरून धावत जाणारी आमची गाडी. असं वाटत होतं, जणू आपण एखाद्या वेगळ्या जगात प्रवेश करत आहोत. पण पुढे जे पाहिलं, त्याने अक्षरशः थक्क करून टाकलं. पाथरपुंज, महाराष्ट्रातील सर्वात पावसाळी गावांपैकी एक. इथे पाऊस फक्त पडत नाही, तो कोसळतो. इतका की घरं उडून जातात, रस्ते गायब होतात आणि संपूर्ण गाव जगापासून तुटून जातं. आजही इथे मोबाईल नेटवर्क नाही, इंटरनेट नाही. इमर्जन्सी आली तर एका फोनसाठी सुद्धा डोंगर चढावा लागतो. पण तरीही या लोकांच्या चेहऱ्यावरची आशा आजही जिवंत आहे. आणि मग सह्याद्रीच्या कुशीत ढगांमधून वाट काढत आम्ही पोहोचलो भैरवगडावर. भैरवनाथाचं मंदिर शांत, निःशब्द, पण आतून खूप काही सांगणारं. त्या क्षणी जाणवलं, सह्याद्री फक्त डोंगर नाही, तो संघर्ष आहे, तो श्रद्धा आहे आणि सर्व संकटांनंतरही पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे. म्हणूनच महाराष्ट्र फक्त पाहायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. तुम्ही सह्याद्रीतील कोणत्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाल? पाथरपुंज की भैरवगड? कमेंटमध्ये नक्की सांगा.